हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे. चिकन खाऊन खूप दिवस झाले होते, म्हणून खूप इच्छा झाली होती खायची. सो मी ह्यांना पाठवले चिकन आणायला, सोबत अन्वीलासुद्धा पाठवले, म्हणजे तोपर्यंत मला माझी कामं आवरता येतील. तर सगळ्यात आधी मी मसाल्याची तयारी करते. त्यासाठी मी 2-3 कांदे चिरून घेतले, 7-8 लसूण पाकळ्या, 4-5 आल्याचे तुकडे, ओलं खोबरं, भाजलेले तीळ थोडेसे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं भाजून बारीक करून घेतले. अन्वी आणि अन्वीचे बाबा चिकन घेऊन आले होते. आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलं, नंतर कुकरमध्ये फोडणी दिली. आता चिकन शिजेपर्यंत मी भाकरी करून घेते. आमच्याकडे जास्त तांदळाची भाकरीच खातात. चपाती 4 ते 5 दिवसातून एकदाच असते. बाकी रेग्युलर जेवणाला आमच्याकडे भाकरीच असते. तर बघा, भाकरी मस्त गोल झालेली आहे. तर वरून पाणी लावून घेतले आणि एक साईड पलटून घ्यायची. तर भाकरी मस्त फुगलेली आहे. दोन्ही साईड चांगल्या भाजून घ्यायच्या. आता भाकरी पण करून झालेत आणि चिकन पण शिजले आहे. ह्या सूपमधले चिकनचे पीस आणि काळीज अन्वीला खूप आवडते. आता बघा, मी तिला नेऊन देते. ती किती खुश होते. अन्वी, भूक तर खूप लागली होती. आता पटकन चिकन फोडणी देते. आधी मसाला तेलात परतून घेतला, मग पाव चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता हे सगळं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मग टाकले शिजलेले चिकन आणि थोडंसं पाणी टाकून चिकनला ग्रेव्ही बनवून घेतली. आता साईडला मी चिकनचा रस्सा बनवून घेते. त्यासाठी आधी मसाला फोडणी देऊन घेतला. तर त्यामध्ये मी चिकनचं सूप टाकून छान उकळी काढून घेतली. आणि आता काही भूक कंट्रोल होत नाही आहे. मस्त ताट बनवून घेते. वास तर एक नंबर येतो आहे. खाऊन पण बघते कसं झालं आहे. तर भेटू पुन्हा माझ्या अशा मिनी ब्लॉगमध्ये. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.